नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा, महत्त्वाचे निर्णय आताच काही मिनिटांपूर्वी घेण्यात आले आहेत। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नियमित कर्जफेड शेतकरी योजनेत मोठा बदल करून हजारो शेतकऱ्यांना निधी मंजूर करण्यात आला आहे। याबद्दलची आताची सर्वात महत्त्वाची अपडेट सर्वात पहिले आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत। त्यासोबतच अतिवृष्टी, पीक विमा, आजचा संध्याकाळचा हवामान अंदाज अशा अनेक अपडेट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा। जानेवारी ते मे 2024 अखेर झालेल्या अवेळी पावसाच्या नुकसानीपोटी 596 कोटी 96 हजार रुपये वितरणास मान्यता देण्यात आली। याबद्दलची अपडेट आपण मागील व्हिडिओमध्ये पाहितली आहे। यामध्ये नाशिक, अमरावती आणि नागपूर विभागात सर्वाधिक नुकसान झाले असून 2,17,690 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, जानेवारी ते मे अखेर वेळोवेळी अवेळी पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते आणि या नुकसानीचे पंचनामे करून वेळोवेळी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करण्यात आले होते। आता यामध्ये कोणत्या विभागाला किती निधी प्राप्त झाला याची माहिती पाहणार। नाशिक विभागात 108 कोटी 21 लाख 20 हजार रुपयांची मदत देण्यात आली। पुणे विभागाला 58 कोटी 3 लाख 99 हजार रुपयांची मदत देण्यात आली आणि अमरावती विभागात सर्वाधिक म्हणजेच की 382 कोटी 12 लाख 41 हजार रुपये, तर नागपूर विभागात 100 कोटी 4 लाख 55 हजार रुपयांची मदत वितरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे। आताच काही मिनिटांआधीच मान्यता देण्यात आली आणि ही मदत डीबीटी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे आणि ही मदत 2 हेक्टरच्या ऐवजी 3 हेक्टरच्या मर्यादित देण्यात येणार। तुमच्या खात्यात अनुदान काही दिवसातच जमा होणार आणि शेतकरी मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यामधील अपडेट म्हणजेच की कोणत्या जिल्ह्यात कधी अनुदान जमा झाले याची सर्वात पहिले अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राइब करा। मागच्या कित्येक महिन्यांपासून शासन निर्णयातील त्रुटीमुळे अडकलेले नियमित कर्जफेड करणारे हजारो शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा मार्ग आता मोकळा झाला आहे आणि या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम 46 कोटी रुपये आहे आणि जाचक निकषामध्ये शासनाने शिथिलता आणल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। याबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री व राज्य शासनाकडे प्रयत्न केले होते, त्यांना यश आलं आहे। त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी नवीन आदेश काढले। त्यानुसार आता महा-आयटी कडून सर्व खात्यांची तपासणी केल्यानंतर शुद्धी पत्रिकामधील त्रुटी दुरुस्त करण्याचे ठरले। आता यामध्ये मोठा बदल म्हणजेच की तिन्ही वर्षांपैकी एकच वर्षामध्ये 2 वेळा कर्जांची उचल करून परतफेड केलेल्या सर्व शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे आणि ही अपडेट एकदम ताजी आहे। इतर शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याच्या नंतर नक्कीच शेअर करा। 2023 मध्ये 18,42,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, तर 1 जुलै ते 1 ऑगस्ट 2024 म्हणजे यावर्षी या कालावधीत 17,14,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे। म्हणजेच की मागच्या वर्षीच्या तुलनेत पीक विमा भरणाऱ्यांची संख्या 1,28,000 घटली आहे। यंदा पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही घटली आहे। राज्यातील पावसाचा जोर ओसरल्यानंतर अनेक भागात पावसाची उघडीप मिळवण्याची शक्यता आहे। तर आज मध्यरात्री कोकणातील रायगड, रत्नागिरीसह पुणे, सातारा जिल्ह्यातील घाट माथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरींची येलो अलर्ट देण्यात आला, तर विदर्भात विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे। उर्वरित राज्यात पावसाची उघडीप मिळवण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे। तर यामध्ये काही जिल्हे आहेत याची माहिती पाहणार। आता यामध्ये रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा म्हणजेच की येलो अलर्ट देण्यात आला। तर यामध्ये काही जिल्हे देखील असे आहेत की ज्यामध्ये विजासह पावसाचा इशारा दिला आहे। तर यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली। तर शेतकरी मित्रांनो, हा आजचा संध्याकाळचा महत्त्वाचा हवामान अंदाज आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी संकेतस्थळावर अर्ज भरताना ऑनलाईन चुका केल्यास सार्वजनिक सुविधा केंद्र चालक म्हणजेच की CSC जबाबदार असेल, असे कृषी खात्याने स्पष्ट केले आहे।
शेतकऱ्यांच्या नावाखाली चुकीची माहिती देत सरास नुकसान भरपाई लाटण्याचा प्रयत्न केला जात असल्याची काही प्रकरणे उघडकीस आली आहेत आणि अशा प्रकरणामध्ये संकेतस्थळावर कागदपत्रे अपलोड करताना त्रुटी ठेवल्या किंवा चुका केल्यास जबाबदारी पूर्णत आपले सरकार सेवा म्हणजेच की आपले सरकार सुविधा केंद्रांची राहणार आहे। अशा चुकांवर आधारित प्रस्तावामार्फत विमा कंपन्यांना द्यावे लागल्यास त्यालाही केंद्र चालकच जबाबदार असतील असे कृषी आयुक्तालयांच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे। शेतकरी मित्रांनो, अपडेट खूपच महत्त्वाचे आहेत, त्यामुळे इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करा।